महिमा काय सांगून वेड्याला माय माझ्या द्रौपदीच्या न 12 दरवाजे वाड्याला. तर हे बघा गावावर आभाळ कसं आलंय, जसं काय आता ढगच उलटून पडते का काय की असं झालंय वातावरण. लाईट तर आहे सध्या. लाईट का हा म्हणालोय कारण गावावर पावसाचं वातावरण असलं का आमची लाईट टिकत नाही. लय झालं 2-3 थेंब पडली की लगेच लाईट गायब. त्याच्यामुळं तुम्हाला लाईटीचं सांगितलं लाईट आहे म्हणून, पण गावातलीच आहे सध्या, आमचे पोलवर नाही. आणि हे आमचे नावाजलेले रील स्टार. तर या साईडचा व्ह्यू पाहू शकता. आज वाड्यात कार्यक्रम आहे. आकाड, आमच्या इकडं आकाड्या म्हणतात. 2 बकरी आहेत, पुन्हा लोकांचे काही कोंबडे, कुणाची बकरी बिकरी, पुन्हा पोत्रा जायचा कार्यक्रम, देवीची पूजा मर्यायची, हे सगळा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर पोत्राजच अजून आले नाहीत. पोत्राचं पार माळेगावहून येणार आहेत. आता जवळपास 1-1:30 वाजलाय. त्यांचा काही अजून पत्ता नाही. त्यांनी यावं कवा, कार्यक्रम चालू कवा करावं, बकरे कवा पडावं, पुन्हा बकऱ्याचं पुन्हा ते मटण तोडा तुडी, म्हणजे त्याला जवळपास 7-8 वाजतात काही की असा अंदाज दिसायला लागलाय. खाली लोक पोत्रा जायची वाट बघून हैराण झालीत. तर तुम्हाला कार्यक्रम मी दाखवणारच आहे, पण कार्यक्रमामध्ये थोडं बोलणार नाही कारण हलकी त्या पिपाण्या पुंगाण्या त्याचा आवाज असणार आहे. त्याच्यामुळं मी थोडं दाखवायचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप मारायला विसरू नका. तर चला बघू आलीत का नाही ते. तर मंडळी, पोत्राचं दाखवायच्या आधी तुम्हाला अजून एकदा आभाळ दाखवतो. लईच डेंजर आभाळ आले, बघूनच भीव वाटायला लागले. हो का, बघा इकडं. हा काय नजारा आहे आभाळाचा. काळ जरा असं वाटायला आता काय लगेच पाऊस येते का काही की. बघा हे आभाळ, पण पाऊस काही पडत नाही बरं का, नुसतं आभाळच यायला लागले. खाली पाहुणे मंडळी सगळी पोत्राची वाट बघत बसली आहे. पोत्राचं काही येईना तर पैसे घेऊन आधीच बसलेत. तर आता आईचे निवद वगैरे झालेत सगळे. हे असं ताट भरलंय टोटल नारळ वगैरे. पण पोत्रा जायचा अजून पत्ता नाही. सगळे लोक पोत्रा जायच्या प्रतीक्षेत आहेत. 2:15 झालेत, पोत्रा जायचा काही पत्ता नाही. कार्यक्रम व्हावा कवा, बकरे पडाव कवा आणि माणसांनी खावा कवा, हे आमच्या कार्यक्रमाचा मेन अध्यक्ष आहे. पोत्रा जायला फोन लावर. तर मंडळी, पोत्रा जायच्या नादात पाऊसच चालू झाला. आमचा कार्यक्रम काय रद्द होतं का काही आता. एक नंबर. आता 3:10 झाले तर आता पोत्रा झाले ठेव का ह्या ऑटोमध्ये. हे आलीत पोत्रा जाता. आता ह्यांचे कपडे साज बीज घालायचा आणि पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात. आता शिरायलेत घरामध्ये एक जण. तर मंडळी, आता जवळपास 3:15 वाजलेत दुपारचे आणि आता पोत्रा झालेत. मध्ये थोडा पाऊस आला त्याच्यामुळं थोडा उशीर झाला त्यांना यायला सुद्धा.
तर आता इथून पुढे त्यांचा साज पोशाख वगैरे घालणं आणि परत मग इथून आईच्या मंदिराकडे जाणं, पुन्हा तिथं आईची आरती वगैरे, बकऱ्यांची पूजा, ते बकरे पाडायला जवळपास 4-4:30 वाजते. तिथून पुढे बकऱ्याची खांडखुंड व्हायला 1-1.5 तास, म्हणजे आज दिवस मावळत आहे कार्यक्रमात. तर आता होणारा कार्यक्रम जे सुरू होणार आहे ते मी तुम्हाला आता पूर्ण दाखवणार आहे. तर काय होणार आहे ह्याच्यामध्ये, हलक्याचा आवाज जास्त येत असल्यामुळं तुम्हाला माझा आवाज ऐकू येणार नाही, त्यामुळं मी तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता. रस्त्यानं हासत माय माझ्या द्रौपदीच्या न 12 दरवाजे वाड्याला जागा पाहून निर्मळ सत्तावीस देवाचं बाहेर हत्ती टाळी गुप्तचरण बाई ग बाई आहे करणी मन तारणी नगर गोदात राहणी हत्ती झाली हवेली सोडते